आमच्या शेजारी एक मुलगा राहतो. त्याचं लग्न जमलं होतं आणि त्याचं लग्न पण मोडलं. छान फॅमिली आहे, आई-वडील आहे, एकुलता एक मुलगा. त्याचं झालं काय ना, मुलगा चांगला नोकरीला आणि मुलगी पण शिकलेली होती. आई-वडील बघायला आले तेव्हा त्यांना पसंत पडलं आणि एकदम त्यांनी नकार दिला. तर रिझन काय दाखवलं त्यांनी, की मुलाने ज्यावेळेस आमची बैठक झाली तेव्हा त्याने ₹50,000 पगार सांगितलेला. पण त्याला काय ₹10,000-5,000 कमी होते आणि मुलाने सांगितलं, की डे वाढलेला पण तो अजून हातात भेटला नाही. तरी पण ते मुलीचे आई-वडील त्यांच्या मुलीचं 10,000-5,000 साठी भविष्य सिक्युअर राहणार नाही वगैरे काय त्यांना असं वाटलं असेल. पण हे चुकीचं आहे. मुलाने ॲक्सेप्ट केलं, की हां, डे वाढला आहे, पण तो हातात नाही भेटणार आहे. तो हातात मे महिन्यानंतर भेटणार आहे किंवा ऑगस्ट महिन्यानंतर भेटणार आहे वगैरे. तर त्यांनी लग्न मोडलं. तर आता मी तुम्हाला